श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्रीची उत्सव सुरू आहे. नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. आज आपण नवरात्रीच्या नवदुर्गेच्या तिसऱ्या रूपाचं चंद्रघंटा देवीचं पूजन केलेलं आहे. तिचं नामस्मरण आपण आज अखंड दिवसभर करणार आहोत. तर ह्याच बरोबर आपल्याला नवरात्रीमध्ये कन्यापूजन देखील करायचं असतं. कन्यापूजन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कन्यापूजन तुम्ही इतर कोणतंही व्रत वैकल्य वगैरे नाही केलं तरी देखील चालतं. म्हणजे कोणी दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही केला, दुर्गा चालीसाचं पाठ नाही केलं किंवा इतरही ज्या भगवतीच्या सेवा तुम्ही नाही केला तरी देखील चालणार आहे. परंतु अवश्य आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कन्यापूजन हे नक्की करावं. आता कन्यापूजन कोणत्या तिथीला करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे, कुठल्या कुमारिकांना आपल्याला बोलवायचं आहे, कन्यापूजनसाठी कन्येचं वय काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका. बघा, कन्यापूजन करण्यासाठी नवरात्रीतील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. कन्यापूजन म्हणजे आपण त्या कन्येला आपण घरामध्ये बोलवतो मान सन्मानाने. म्हणजे त्या कन्येच्या स्वरूपामध्ये आपल्या घरी आपली आई भगवती स्वतः येत असते आणि आपल्याला ती कृपा आशीर्वाद देऊन ती जाते. म्हणून अगदी तुम्हाला जर शक्य असेल नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कन्यापूजन करणे. आता तुम्ही अगदी 10-10, 9-9 मुलींचं कन्यापूजन दररोज करणे असं काही नाही, एवढं शक्य देखील नाहीये कोणाला. अगदी एखादी मुलगी जरी तुम्हाला भेटली, कन्या भेटली तरी देखील तुम्ही त्या कन्येचं अगदी 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी तिचं कन्यापूजन करू शकता. त्याचबरोबर आता काही ठिकाणी कन्या भेटत नाहीत तर त्या ठिकाणी पंचमी तिथीला, सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमी तिथीला किंवा ज्यांचं दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू आहे त्यांनी त्यांचं उद्यापनाच्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला 8 कन्या लागतात. त्याचबरोबर आपल्याला 2 मुलं देखील लागतात. एक हनुमान स्वरूप हनुमानजी आणि एक भैरव. ज्या ठिकाणी भगवती येते त्या ठिकाणी त्यांच्या पाठोपाठ त्यांचा जो काल ज्यांचा भैरव आहे तो देखील तो येत असतो. त्यांचा राखणदार म्हणा, संरक्षण म्हणा, संरक्षक म्हणा किंवा तुमच्या शब्दात तुम्ही जे काही म्हणू शकता ते म्हणू शकता. आपल्याला 8 कन्या आणि 2 मुलं आवश्यक लागतात. त्याशिवाय आपलं कन्यापूजन हे अपूर्ण ठरतं. आणि ही माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणीही दिली नसेल हे एवढं मी नक्कीच सांगू शकते. म्हणून आपण कधीही कन्यापूजन करताना 8 मुली आणि 2 मुलं अवश्य बोलवायची आहे, तेव्हाच आपलं कन्यापूजन पूर्ण झालं असं ग्राह्य धरलं जातं. कन्यापूजन करणे हे नवरात्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. जी कन्या तुमच्या घरामध्ये येणार तिचं तुम्ही पाय पुजणार, तिला तुम्ही यथाशक्ती तुम्ही दक्षिणा देणार, तिला भेटवस्तू देणार, तिला तुमच्या हाताने बनवलेल्या वस्तू पदार्थ तुम्ही खाऊ घालणार आहात. तर त्याच्यामुळे तुमच्यावरती भगवती आदिमाया आदिशक्ती ही भरपूर प्रमाणामध्ये प्रसन्न होते. ती भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला अतिशय भरभरून दोन्ही हाताने ती कृपा आशीर्वाद देते. ती प्रसन्न होते, तुमच्या कुटुंबाचं कल्याण करते, तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करते. घरामध्ये कधीही धनधान्याला कधीही कमतरता पडून देत नाही. दिवसेंदिवस आपली प्रगती होते, धनधान्याची बरकत होते. तर अशा सर्व काही आपल्याला सुखाच्या ज्या काही वस्तू आहे, आपल्या भौतिक वस्तू ज्या काही आहेत ते सर्व आपल्याला सुखोपभोग भेटण्यासाठी, आपल्याला आनंद मिळण्यासाठी आवर्जून कन्यापूजन हे नवरात्रीच्या काळामध्ये नक्की सर्वांनी करावं. कन्यापूजन करण्यासाठी म्हणजे त्या मुलीचं वय जे पाहिजे ते 4 वर्षापासून ते 12 वर्ष किंवा 10 वर्ष. आता 10 वर्षाची नाही भेटली तरी चालेल, 12 वर्षाची भेटली तरी चालेल. 4 ते 12 वर्षाच्या मुलीपर्यंतच्याच मुलींचं आपण कन्यापूजन करायचं आहे. त्याच्यानंतरच्या मुली ह्या कन्यापूजन मध्ये गणल्या जात नाहीत. त्याचबरोबर कन्यापूजन जेव्हा तुम्ही करणार आहात, ज्या तिथीला करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही ज्या ज्या कन्यांना बोलवणार आहात, ज्या मुलींना बोलवणार आहात त्यांच्या घरी जायचं आहे आणि त्यांना तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना आपल्या घरी येण्यासाठी निमंत्रण द्यायचं आहे कन्यापूजनचं. म्हणजे आपण भगवतीला आपण निमंत्रण द्यायचं आहे की माझ्या घरी ये करून, असं तुम्ही पहिल्या दिवशी जाऊन त्यांना आदल्या दिवशी त्यांना निमंत्रण द्यायचं आहे. ज्या दिवशी आपलं कन्यापूजन असणार आहे तेव्हा सर्व मुली एकत्र येतील, तेव्हा सर्वांचं प्रत्येक मुलीचं आपल्याला पायपूजन करायचं आहे. प्रथम त्यांचे पाय धुवायचे आहेत, पाय स्वच्छ पुसून घ्या, दोन्ही पायांवरती कुंकवाने स्वस्तिक काढा, त्यांच्या अंगठ्यावरती हळद कुंकू वाहा, अक्षता वाहा, फुल अर्पण करा. प्रत्येक मुलीला भेटवस्तू द्या, प्रत्येक मुलीला लाल चुनरी अवश्य द्यावा. त्याचबरोबर लाल रंगाच्या बांगड्या
देखील काचेच्या बांगड्या नक्की द्या. काचेच्या नाही शक्य तर त्या दुसऱ्या म्हणजे कोणत्याही जर्मनच्या वगैरे ज्या बांगड्या असतात लहान मुलींसाठी त्या दिल्या तरी देखील चालेल. परंतु नक्की आवश्यक लाल बांगडी आणि लाल चुनरी ही अवश्य मुलींना, प्रत्येक मुलीला कन्यापूजनाच्या दिवशी आवर्जून द्यावं. आपण जे काही घरामध्ये पदार्थ तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये मग काही ठिकाणी काळे चणे, खीर पुरी, खीर हलवा, हलवा पुरी असा नैवेद्याचा पदार्थ केला जातो. तो देवीला दाखवला जातो आणि त्याच्यानंतर कन्यापूजनमध्ये प्रत्येक कन्येला तो खाऊ घातला जातो, भरवला जातो. तर तुमच्या ठिकाणी तुम्हाला जसं शक्य असेल गोडाचा पदार्थ, पुरणपोळीचा नैवेद्य स्वयंपाक असेल किंवा तुम्हाला काही करायचं असेल ते तुम्ही नक्की करू शकता. परंतु कन्यापूजनच्या दिवशी तुम्ही जर खीर पुरी किंवा मग गोडाचा शिरा आणि पुरी केलं तर हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम लाभदायी ठरतं. कारण खीर पुरी केलं तर आपले नवग्रह आपल्यावरती प्रसन्न होतात. आता हे नवग्रह आपल्यावरती कसे प्रसन्न होतात ह्याचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करीनच, तेव्हा तो सर्वांनी पाहावा. आपले नवग्रह जेव्हा आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, तक्रार, संकट, समस्या उद्भवत नाही. म्हणून अवश्य तुम्ही इतर कुठलाही स्वयंपाक करा परंतु आवर्जून त्याच्यामध्ये शिरापुरी किंवा मग हलवापुरी किंवा मग खीरपुरी आवश्यक करा आणि प्रत्येक मुलीला एक एक का होईना पुरी ही खाऊ नक्की घाला. तर अशा प्रकारे आपण त्यांना पायपूजन करून घ्यायचं आहे. त्यांना कपाळी हळद कुंकू अक्षता लावायच्या आहेत. प्रत्येकीला एक एक फूल अर्पण करा, गजरा अर्पण करा, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही जी काही भेटवस्तू त्यांना देणार आहात ती भेटवस्तू त्यांना अर्पण करा आणि त्याच्यानंतर त्यांना प्रत्येकाला आपल्या हाताने त्यांना खाऊ घाला. एक एक घास, पहिला घास हा आपण त्यांना त्यांच्या मुखामध्ये आपल्या हाताने खाऊ घाला. जी स्त्री हे कन्यापूजन करणार आहे तिने हे आवर्जून करावं. त्याच्यामुळे त्या स्त्रीला सौभाग्य लाभतं, सुख समृद्धी लाभते, ऐश्वर्य त्या स्त्रीला प्राप्त होतं आणि भगवती तिच्यावरती अनंत काळापर्यंत प्रसन्न राहते. तुम्ही आपल्याला ठाऊक नसतं ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुठली स्त्री, कुठली कन्या कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येईल. म्हणून प्रत्येक ज्या काही आपल्या कन्या आलेल्या आहेत त्यांना भगवतीचं स्वरूप मानून तिचं पूजन करा. अगदी मायाने, प्रेमाने तिला आपण घास आपल्या हाताने भरवा. जशी आई आपल्या मुलीला घास भरवते, जसं मुलगी मायेने आपल्या आईला घास भरवू शकते, त्या प्रकारे आपण त्या मुलींना, कन्यांना आपण घास भरवायचा आहे भगवती स्वरूप मानून. तर अशा प्रकारे आपण कन्यापूजन करायचं आहे. सप्तमी तिथी, अष्टमी तिथी, पंचमी तिथी किंवा नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एका तरी कन्येचं पूजन केलं तरी देखील चालणार आहे. तुम्हाला आता ह्या तिथींना जर मासिक धर्म आला असेल, स्त्रियांना येणार असेल, तुमची तारीख असेल तर त्याच्या आधी तुम्ही ऍडजस्ट करावं आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता. कन्यापूजन करत असताना काही आपल्याला वेगळं काहीही दुसरं करण्याचं गरज नाही. जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढं नक्की आवर्जून करावं. अशा प्रकारे कन्यापूजन आपल्याला करायचं आहे. कन्यापूजन करण्याच्या अगोदर आपल्याला भगवतीला सर्वात प्रथम जो आपण नैवेद्य केलेला आहे, स्वयंपाक केलाय, तो नैवेद्य तिला आपण अर्पण करायचा आहे. तिला नैवेद्य तिला समर्पित करायचा आहे. त्याच्यानंतर कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन करताना घर स्वच्छ ठेवा, आनंदाचं वातावरण ठेवा, घर अगदी सुशोभित करा. अगदी सुवासिक अत्तर वगैरे घरामध्ये शिंपडा. छान आपलं घर अगदी छान, त्या मुली आपल्या घरी आल्या की त्यांना अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे असं आपलं घर स्वच्छ आणि वातावरण आनंदाचं ठेवा. तर कन्यापूजन अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायचं आहे. इतर काही तुम्हाला शंका वगैरे असतील कन्यापूजनाच्या बाबतीत तर नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यासाठी कोणतंही बर्डन वगैरे घेण्याची गरज नाही की कन्यापूजन करणे म्हणजे खूप मोठं काही काम आहे का, तर नाही. फक्त आपल्याला एवढ्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या अगदी नियम पाळून आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर विटाळ सुतक वगैरे लागलं असेल तर तुम्ही ही सेवा करायची नाही. कोणतीच भगवतीची सेवा आपण त्यावेळेस करू शकत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.